बायको बोला ना. काय वाजवता बिजवता येत नाही, नुसते शायनिंग नको मारूस. ग बसाव. नाश्त्याला काय करतेस? ढोकळा करणारे पण तुम्हाला नाही देणार. हा, चला ढोकळा करायचा आहे, पण ढोकळा करण्यासाठी ना यावेळेस मी बेसनचा वापर अजिबात करणार नाही, तर चणा डाळीचा आपण आज हा ढोकळा तयार करणार आहोत. आणि अतिशय मस्त होतो, एकदम जाळीदार हलका. तर जाळीदार आणि हलका ढोकळा तयार करण्यासाठी ना कायम चणा डाळीचा ढोकळा करताना त्यात थोडे पोहे घालायचे. पोह्यांमुळे काय होतं, ढोकळा अजिबात कोरडा पडत नाही, खाताना ठोठरा बसत नाही आणि एकदम मऊ होतो. तर आता इथे 1 कप चणा डाळ घ्यायची, त्यामध्ये पाव कप पोहे घालायचे, मिसळून घ्यायचं आणि पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे धुवून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं. आता हे डाळ आणि पोहे एकत्र कमीत कमी 4 तास तरी भिजत घालायचे. चला, हे चणा डाळ आणि पोहे आहेत ना 4 तास भिजवून घेतलेत मी. हे बघा, डाळ छान फुलली आहे, पोहे देखील छान फुललेत. आता यात आणखी खूप जास्त पाणी आहे, सो एक भांडं घ्यायचं, त्यावर अशी एक चाळणी किंवा गाळणी घ्यायची आणि यातलं पाणी आहे ना पूर्ण आपण निथळून घेऊयात. यातलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे. हे भिजवलेले डाळ आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात काढूयात. चला, आता यामध्ये घालूयात हळद. वाटण करतानाच हळद घालायची, म्हणजे त्याचा रंग छान उतरतो. आणि पाव कप दही, पाव कप दही आणि तितकंच आपण पाणी घालणार आहोत. झाकण लावायचं आणि हे व्यवस्थित वाटून घ्यायचं. आधी पाव कप पाणी घातलं होतं, आता आणखी पाव कप पाणी घालते आणि पुन्हा वाटून घ्यायचं. तर आता हे वाटलेलं डाळीचं मिश्रण बाउलमध्ये काढूयात. यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं, अर्धा चमचा मीठ. आता हा ढोकळा आहे ना, तुम्ही छान आंबवून पण करू शकता. आंबवून करणार असेल तर आत्ता मीठ नका घालू. हे मिश्रण आंबवण्यासाठी रात्रभर ठेवा, सकाळपर्यंत छान आंबेल आणि जेव्हा ढोकळा करायचा आहे तेव्हा त्यामध्ये मीठ घाला आणि ढोकळा वाफवून घ्या. पण मी आता लगोलग करते. लगोलग करण्यासाठी इथे एकतर अर्धा चमचा खायचा सोडा तुम्ही वापरू शकता किंवा मग 1 चमचा मी फ्रूट सॉल्ट घालते. 1 चमचा यावर पाणी, हे ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि हे पटकन आहे ना मिसळून घ्यायचं. आणि जर आंबवून घेणार असाल तर इनो घालायची अजिबात गरज नाही. आता ढोकळा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टीमरमध्ये ना किंवा पातेलं कढई जे काही घ्याल त्यात असं पाणी छान उकळलं गेलं पाहिजे. यावर एक जाळी ठेवूयात, प्लेट ठेवूयात किंवा ट्रे, ज्यामध्ये तुम्ही ढोकळा वाफवून घेणार आहात. आणि लगोलग यामध्ये हे मिश्रण घालून द्यायचं. 10 इंचाची खोलगट अशी ताटली आहे, ही प्लेट आहे. बरोबर हे 1 कप ढोकळा त्यामध्ये बसतो. 9 बाय 9 इंचाचा ट्रे असेल तरी त्यामध्ये हा छान तयार होतो. बघा, हे सगळं मिश्रण बसलंय. एकसारखं पसरवून घेऊयात, झाकण ठेवूयात आणि एक 10 ते 12 मिनिटं मध्यम आचेवर, खूप लो हीटवर नाही करायचं, छान उकळी आली पाहिजे पाण्याला, मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं वाफवायचं. खूप जास्त वेळ वाफवायचं नाही. खूप जर जास्त वेळ तुम्ही हा स्टीम केलं ना तर काय होतं, तो ढोकळा कडक होतो आणि त्याचा मऊपणा पूर्ण निघून जातो. बरोबर 10 मिनिटं हा ढोकळा मी वाफवून घेतलेला आहे. आता बघूया, बंद करते. सुरी याच्या मधोमध घालून बघायची. या सुरीला काहीच जर पीठ चिकटलं नाही याचा अर्थ ढोकळा आपला छान शिजलेला आहे, वाफवलेला आहे. आता हा ढोकळा 8 ते 10 मिनिटं थंड करून घेऊया. ढोकळा आपला थंड होतोय तोवर आपण ना पुढची तयारी करूयात. एकतर तडका मारावा लागेल.
त्याचसोबत ढोकळा आहे ना खूप वेळ गेला तरी तो असा सुका सुका नको व्हायला, त्यासाठी त्यामध्ये थोडंसं साखरेचं पाणी घातलं ना की त्याची चव पण छान येते आणि ढोकळा आपला चवीला देखील छान बनतो. इथे पाणी घेतलेलं आहे, अर्धा कप पाणी आहे, त्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आणि हे साखरेचं पाणी तयार करून बाजूला ठेवायचं. ढोकळ्यावर तडका घालण्यासाठी तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता फार असे जिन्नस नाही घालत, अगदी बेसिक तडका आपण करूयात. तर सगळ्यात आधी मोहरी, हिंग आणि पांढरे तीळ, अर्धा चमचा साधारण पांढरे तीळ, आणि यामध्ये घालायची पोट फोडलेली हिरवी मिरची. यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट या फोडणीमध्ये या मिरच्या वाफवून घ्यायच्या. गॅस बंद आहे. खमंग असा आपला तडका पण तयार आहे. इथे हा ढोकळा हलकासा थंड झालेला आहे. आता याची आहे ना आधी कड मोकळी करायची. आता याचे पीसेस करूयात. सगळ्यात आधी मध्यभागापासून आणि हे जे साखरेचं पाणी तयार केलं होतं हे पूर्ण यामध्ये घालूयात. मी फोडणीत पाणी नाही घालत, नाही, फोडणीत पाणी घातलं की काय होतं ना, तो फोडणीचा खमंगपण आहे तो पूर्ण निघून जातो, म्हणून मग मी आधी पाणी घालते आणि मग सेपरेट फोडणी त्यावर घालते. पूर्ण हे वाटीभर कच्चं पाणी यामध्ये आरामशीर शोषलं जातं. आता या ढोकळ्यावर फोडणी घालूयात आणि आता यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. चला आता ढोकळा काढूया. बघा काय सुंदर फुललाय ढोकळा, काय सुरेख जाळीदार झालेला आहे. क्या बात आहे. एकदम हलका आणि जाळीदार होतो जरी चणा डाळीचा तयार केलेला असला, कारण यामध्ये ना आपण पोहे घातलेत. पोह्यांमुळे तो असा खाताना ठोठरा बसत नाही किंवा तो असा कोरडा कोरडा पण होत नाही, एकदम मऊसूत बनतो. ढोकळा तयार आहे. 1 कप चणा डाळ जर आपण घेतली तर त्या प्रमाणात साधारण 10 इंच प्लेटभर ढोकळा तयार होतो. 30 पीसेस होतात, कडेकडेचे साईड तुकडे पीस पकडूनही, आणि वजनाला अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त भरतो. पण हा मस्त होतो, चव खूप छान लागते या ढोकळ्याची, आणि पोहे घालतो ना त्यामुळे हा एकदम हलका होतो आणि खूप वेळ जरी ठेवला तरी कोरडा कोरडा अजिबात पडत नाही. तर अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.